परी, अगं ये राणी, काय झालं आमच्या पिल्लाला? आनंदी यार, नको अशी वागूस. ज्याने असं वागलं पाहिजे ना, तो इन्सल्ट करून निघून गेलाय. अगं इन्सल्ट नाही, प्रेम होतं त्यात, काळजी होती. कुठे होतं प्रेम? काय काळजी? आणि असती ना काळजी तर असा निघून नसता गेला. आयुष्यात पहिल्यांदा ओरडलाय मला एवढा बाबू. आणि कसा निघून गेला यार, परत कधीच भेटणार नाही असं. आणि एवढं काय चुकलं माझं? अगं त्यांना वाईट वाटलं असणार, तू आईचा वाढदिवस विसरलीस म्हणून. एकदाच विसरलीये मी. घरी होते तेव्हा एवढं कधीच झालं नाही यार. एकदा विसरले तर एवढा बवाल. आणि एवढंच असतं तर मेसेज करायचा ना यार मला रिमाइंड करायला. अगं तेच तर ना, तुम्ही आता एकत्र राहत नाही तर त्यांची अपेक्षा असणार ना तू लक्षात ठेवावंस म्हणून. आणि परी ते एवढे चिडले नसते जर तू त्यांच्याशी नीट वागली असतीस तर. रोज त्यांच्याशी फोनवर बोलतेस ना तू, मग आज समोर आले तरी फोनवरच होते सगळं तू. आणि काय विसरण्याची कारण काय दिलीस तू? फेसबुक आणि व्हॉट्सअपची. मग आणि त्यानेच दिलाय ना मला हा फोन. आणि याच कारणासाठी दिलाय, कम्युनिकेशन करायला. म्हणून तो व्हॉट्सअप आणि फेसबुकवर पण आला, म्हणजे त्याला कळत राहावं मी काय करते, माझ्या आयुष्यात काय चाललंय. मग त्यानेच दिलेली गोष्ट मी वापरते, तर एवढा प्रॉब्लेम? त्यांचा राग तुझ्यावर नाहीये, मोबाईलच्या अतिवापरावर. नाही, हा जनरेशन गॅपचा प्रॉब्लेम आहे. त्यांना काही कळतच नाही यार आपलं. त्यांना असं वाटतं ना आपण त्यांच्यासारखंच वागत राहायचं. 2-2 तास प्रवास करायचा, मेहनत घ्यायची, पैसे कमवायचे, खर्च करायचा, आणि मग आपण त्यांच्याकडे जायचं आणि 1 to 1 भेटायचं, मग गप्पा मारायच्या. मग त्यांना वाटतं की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांची काळजी आहे. काय वाईट येतात? अगं माझ्याकडे माझा फोन आहे, सोप्पा मार्ग आहे माझ्याकडे. का करू मी मेहनत, का करू मी खर्च? यावरनं ना एका वेळेला अख्ख्या फॅमिलीशी बोलता येतं, ते घरी बसून पण करता येत नाही. अगं परी तसं नसतं ते. ए मुक्ता प्लीज यार, तू तर मला काहीच सांगू नकोस. तू गावावरनं आलीयस, तुमच्या गावाकडे ना सगळं असंच असतं. या नवीन गोष्टी कळायलाच अर्धा वेळ जातो. त्यामुळे तुझा माइंडसेट पण त्यांच्यासारखाच आहे. आणि आनंदी तू पण यार प्लीज, तू मला काही सांगू नकोस. तू ना अजूनही त्या जुन्या जमान्यातच जगतेस. या जमान्यात तुला काही माहित नाही. बसते मी पण गप्प. पण तू काय करणार आहेस आता? फोन फोन योग्य वापर करतेस तू फोनचा. तू बाबांना फोन करतेस ना, कर त्यांना फोन आणि विचार त्यांना कुठे जाताना भेटायला. मी नाही करणार आहे त्याला फोन. मग हा फोटो फेसबुकवर अपलोड करणार आहे. जे त्याला नाही आवडत ना तेच करणार आहे मी. रूड आणि असा जनरेशन गॅपवाला स्टेटस टाकणार आहे मोठाच्या मोठा. मग स्टोरीज टाकणार आहे खूप साऱ्या. मग लाईक्स मिळतील, कमेंट्स मिळतील. मग मला कळेल की तो किती रॉंग वागलाय माझ्याशी, आणि तो किती रॉंग आहे आणि मी किती राईट आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.